डॉक्टर, नेक्स्ट मंथमध्ये वेडिंग आहे, तेव्हा ट्रीटमेंट सुरू करेन. डॉक्टर, बर्थडे जवळ आलाय, तेव्हा फेशियल करून घेईन. वॅकेशनसाठी स्किन ट्रीटमेंट घेईन. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्ही तुमच्या स्किनची काळजी फक्त एखाद्या ऑकेजनसाठी घेत आहात का? आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी नियमितप्रमाणे करत असतो. केसांची काळजी घेणे, हेल्दी राहण्यासाठी चालणे, एक्सरसाइज करणे, कारण आपल्याला माहिती आहे की हेल्दी एका दिवसात होऊ शकत नाही. मग स्किनच्या बाबतीत आपण इन्स्टंट रिझल्टचा का शोध घेतो? माझ्याकडे अनेक पेशंट येतात आणि म्हणतात, डॉक्टर 10 दिवसात ग्लो हवा आहे. पण खरं सांगायचं तर रेडियंट स्किन ही इव्हेंटची तयारी नसते, ती एक जर्नी असते. जेव्हा तुम्ही वेळेवर ट्रीटमेंट सुरू करता तेव्हा स्किन रिपेअर होण्यासाठी वेळ मिळतो, कोलॅजन बिल्टअप होते, स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह होते, पिगमेंटेशन हळूहळू कमी होते, हायड्रेशन सुधारते, एजिंग साईन कंट्रोल होतात. हे सगळं ओव्हरनाईट होत नाही. पण जेव्हा तुम्ही काही महिन्यानंतर आरशात स्वतःला बघता तेव्हा फक्त ग्लो दिसत नाही तर कॉन्फिडन्स दिसतो. म्हणून स्वतःला नेहमी हा प्रश्न विचारा, मी ट्रीटमेंट एखाद्या ऑकेशनसाठी घेत आहे का, की स्वतःच्या बेस्ट व्हर्जनसाठी? तुमची स्किन फक्त वेडिंग डेला दिसत नाही, ती रोज दिसते. म्हणून स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. हेल्दी हॅबिट्स, प्रॉपर स्किन केअर आणि सायंटिफिकली प्लॅन कॉस्मेटॉलॉजिकल ट्रीटमेंट निवडा. कारण ग्लोईंग स्किन ही लक्झरी नाही, तर ती सेल्फ केअरचा एक भाग आहे. युअर स्किन डिझर्व अटेन्शन टुडे, नॉट समडे.